सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातील राड्याच्या प्रकरणी। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी असल्याचं समोर आलेलं आहे। हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांनी 2 वेगवेगळे एफआयआर दाखल केलेले आहेत। यामध्ये 44 कार्यकर्त्यांवर भारतीय कलमानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अविनाश जाधव यांच्याशीच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आपण पाहूयात। अविनाश जाधव आपल्या समोर मनसेचे नेते आहेत। सर, काय सांगाल कालच्या प्रकरणानंतर तुम्ही त्याचं समर्थन करताय, तुम्ही त्याला पाठिंबा देताय? हो, कारण त्यांनी जे केलं ते योग्य नव्हतं। त्यांनी राजसाहेबांच्या गाडीसमोर जे निदर्शने केले त्याचं उत्तर आहे। तुम्ही नसतं केलं तर आम्ही नसतं केलं, तुम्ही सुरुवात केली तर आम्ही पण उत्तर देणार ना, तर उत्तर द्यायचं काम आम्ही केलं। पण हे सगळे कार्यकर्ते काल रात्री त्यांना धरपकड करण्यात आली। आता देखील तुमच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत। ह्या सगळे बॅनर देखील तुम्ही लावलेत, मनसेकडनं लावण्यात आलेत असं म्हटलं जात आहे। चर्चा आहे, नेमकं काय? एक तर सगळ्यात पहिलं बॅनर आमच्याकडनं लागले नाहीत। जी गोष्ट आम्ही केली नाही ती आम्ही गोष्ट केली नाही, आणि केली तर आम्ही छाती ठोक सांगतो आम्ही केली, बरोबर। आमच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस आहेत तर ते एक भाग झाला कायदा सुव्यवस्थेचा, आणि ते पोलीस त्यांचं व्यवस्थित करत असतात। गुन्हे दाखल झाले तर त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत। पण सर, आपण बघितलं की परवा जी प्रतिक्रिया परवा सुपाऱ्या फेकण्यात आल्या राज ठाकरे यांच्यावर, आणि मग काल तुम्ही जी केलं ते तुम्ही उत्तराला प्रत्युत्तर दिलं। मात्र ह्या सगळ्या गोष्टींमुळे कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? उद्धव साहेब ज्या वेळेला सीएम होते ना, त्या नवनीत राणांच्या घराच्या बाहेर झालेलं काय होतं? त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राचे सीएम होतात ना, मग त्यावेळेला 2 दिवस त्या बाईच्या घराच्या बाहेर शिवसैनिक बसून होते। त्यावेळेला कायदा सुव्यवस्था कुठे होती हो? शिवसैनिकांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन नेत्यांवर हल्ले केले, त्यावेळेला कायदा सुव्यवस्था कुठे होती? तुम्ही आमच्या साहेबांच्या गाडीवर हल्ला केला, त्यावेळेला कायदा सुव्यवस्था कुठे होती? आम्हीच जपायची का कायदा सुव्यवस्था? सीएम असताना तुम्ही नाही जपलीत, आमच्याकडनं कुठली अपेक्षा बाळगताय? नक्कीच आपल्यासमोर अविनाश जाधव इथे होते। आम्हीच ह्या सगळ्या गोष्टींचं समर्थन करतो असं देखील त्यांनी इथे आत्ताच सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।